आपल्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये बेंचमार्किंग नावाचं एक पद्धत आहे, की दुसरा जर का करत असेल, त्या एक्झॅक्टली गोष्टी आपण आपल्यामध्ये पण आत्मसात करू शकतो आणि त्याच्या जोराने एक जर का कोणी सक्सेस स्टोरी आली, की त्याला कॉपी करणारे लोकं यायला सुरुवात होते. परंतु फासोसचं जर का तुम्ही एक्झाम्पल घेतलंत, फासोसने जेव्हा पहिल्यांदा क्लाउड किचन ही संकल्पना आणली, त्याच्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं, यार हे सॉलिड बिझनेस आहे. आपण क्लाउड किचन करून डिजिटल मार्केटिंगच्या जोरावरती काही आउटलेट्स न काढता आपण विकू शकतो. इट्स अ फंटास्टिक बिझनेस. परंतु 90% क्लाउड किचन कंपन्या फेल झाल्या. फासोस अजूनही टिकून राहिली. याचं कारण असं स्ट्राँग प्रोसेसेस, स्ट्राँग सिस्टम्स आणि स्ट्राँग ब्रँड रिकॉल या 3 गोष्टींवरती फासोसने अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. दुसऱ्या ज्या कंपन्यांनी सुरू केलं त्यांनी या प्रोसेसेसकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही ते रेप्लिकेट जर का करू शकला नाहीत, तर तुम्ही केवळ दुसरा करतोय तो सक्सेसफुल होतोय म्हणून त्या बिझनेसमध्ये पडलात, अशा पद्धतीने बिझनेस सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठलाही बिझनेस करताना तो कॉपी करण्यापेक्षा ओरिजिनल तुमची काय स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथवरती बिझनेस कसा सेटअप करता येईल ह्याच्याकडे जर का जास्त लक्ष दिलं, तर तुमचा बिझनेस युनिक पद्धतीने सक्सेसफुल होऊ शकतो.